नमस्कार. मी कोल्हापूर येथील रहिवासी असून हे हिंदुस्तान बेकरीचं खारीचं प्रॉडक्ट आहे. हे एक आठवड्यापूर्वी आम्ही घेतली होती आणि ही खारी आज खाता खाता ह्याच्यामध्ये तुम्हाला याची सत्यता पडताळून दाखवतो. आज एक खारीचा तुकडा खाताना ह्यामध्ये आम्हाला हे असं झुरळ बेक झालेलं सापडलेलं आहे. आणि हा हिंदुस्तान बेकरी कोल्हापुरातील ही नामांकित बेकरी असून कित्येक वर्षापासून जवळपास 60 वर्ष झालं ही बेकरी कार्यरत आहे. ह्याच्यावर सुद्धा लिहिलेलं आहे 1959 पासून म्हणून. हे तुम्ही पाहू शकता. हे हिंदुस्तान बेकरीचंच रॅपर आहे. हे पॅकेट पण त्यांचंच आहे. 1 तारखेचं पॅकिंग आहे. मॅन्युफॅक्चरिंग डेट त्याच्यावर लिहिलेली आहे. तर हे अशा प्रकारे खारीमध्ये जर झुरळ सापडले असतील तर आत्तापर्यंत असे कितीतरी लोकांनी हे न चुकता डोळे झाकून खाल्ले असतील. तर असे किती झुरळ लोकांच्या पोटात गेलेत. हे हायजीन आणि ह्यांना फूड लायसन्सवाले ह्या गोष्टीसाठी ह्यांचं चेकिंग होतं का नाही फूड लायसन्सचं हे फक्त बघावं लागेल. FSS वाले फूड लायसन्सवाले हे चेक करतात का नाहीत हे बघावं लागेल. हे असं हे सरळ म्हणजे कस्टमरच्या आरोग्याशी खेळण्यातला प्रकार आहे हा. हे अशा प्रकारचे खारीचं पॅकेट